नमस्कार, मी मोहिनी सोनार. आपण पाहताय TV9 मराठी. बुलेटिन मध्ये आता घेणार आहोत 36 जिल्हे 50 बातम्यांचा वेगवान आढावा. मार्करवाडी गावामध्ये फडणवीस राम सातपुतेंचे बॅनर. शरद पवार येण्यापूर्वी मार्करवाडीत बॅनरबाजी. शरद पवार उद्या सकाळी 10 वाजता मार्करवाडी ग्रामस्थांशी संवाद साधणार. शरद पवारांच्या दौऱ्यासाठी ग्रामस्थांकडून जोरदार तयारी. शरद पवारांच्या उद्याच्या मार्करवाडी दौऱ्याआधी राम सातपुतेंचं ट्विट. तर मी केलेल्या विकास कामांची पाहणी करण्यासाठी शरद पवार साहेब येणार असं म्हणत विरोधकांना डिवचलं. आम्ही दोन्ही उमेदवार बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याची मागणी करणार. निवडणूक आयोगानं बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याचं पत्र दिलं की आम्ही राजीनामा देणार. उत्तम जानकरांची प्रतिक्रिया. ईव्हीएम विरोधात राहुल गांधी मार्करवाडीतनं लॉंग मार्च काढणार. सोलापुरात महाविकास आघाडीकडून ईव्हीएम विरोधात आक्रमक भूमिका. लोकशाही जिंदाबाद, आय लव्ह मार्करवाडी अशा आशयाचं बॅनर घेऊन जितेंद्र आव्हाड थेट विधान भवनात. तर स्वातंत्र्य भारतातील दुसरा अध्याय सुरू. जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया. पहिल्याच दिवशी विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये स्नेहभेट. आदित्य ठाकरे आणि फडणवीसांची भेट. मुनगंटीवार आणि सुनील प्रभूंची सुद्धा चर्चा. तर आव्हाड आणि शिरसाट यांनी सुद्धा माध्यमांसमोर हात उंचावले. शरद पवार गटाचे गुलाबराव देवकर अजित पवार गटाच्या वाटेवर. गुलाबराव देवकरांनी सुनील तटकरेंची भेट घेतल्याची माहिती. जळगाव ग्रामीणमधून देवकरांचा पराभव. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील घरासमोर कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी. तर बदलेगा पद लेकिन वही रहेगा कद. लोकांचा लोकनाथ एकनाथ बॅनरवर आशय. छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये फडणवीसांचेही आगळे वेगळे बॅनर. तर देवेंद्र फडणवीसांचं कौतुक करत त्याची जात गोत्र धर्म फक्त महाराष्ट्र असा आशय असलेले बॅनर. वडिलांप्रमाणेच मुलांचाही प्रथमच विधानसभेमध्ये सोबत प्रवेश. आर पाटील आणि अनिल बाबर यांच्याप्रमाणे रोहित पाटील आणि सुहास बाबर प्रथमच निवडणूक जिंकत विधानसभेत. तर माजी आदिवासी विकास मंत्री मधुकरराव पिचड यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाहिली श्रद्धांजली. नव्या सरकारच्या शपथविधीनंतर आता मंत्रिपदासाठी फिल्डिंग. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील नेते मुंबईत तळ ठोकून. रत्नागिरीमध्ये कुणाला मंत्रिपद मिळणार याकडे सर्वांचं लक्ष. सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँक बेकायदेशीर कर्ज वाटप प्रकरणातील तत्कालीन बँक संचालकांकडून वसुली करण्याचे आदेश. 35 जणांकडून 238 कोटी 43,999,000 बेकायदेशीर कर्जाची 12% व्याजासह वसुली. लातूरच्या अहमदपूर तालुक्यातल्या तळे गावातील 103 शेतकऱ्यांना वक्फ बोर्डाची नोटीस. शेतकरी कसत असलेल्या 300 एकर जमिनीवर वक्फ बोर्डाचा दावा. नवी मुंबईतील खारघरमध्ये भाजपच्या माजी नगरसेवकांचं काम बंद आंदोलन. तर मोरबे धरणापासून नवी मुंबईपर्यंत टाकण्यात येणाऱ्या पाईपलाईनच्या कामाला विरोध दर्शवत काम बंद आंदोलन. अहिल्यानगरच्या पारनेर तालुक्यातल्या दैठणे गुंजाळमध्ये खंडेश्वर दर्शनासाठी भाविकांची गर्दी. चंपाषष्ठीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन. धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यामध्ये दसमे गाव इथे चंपाषष्ठीनिमित्त खंडोबा यात्रा. नैवेद्य मिरवणूक काढून खंडोबा मंदिरासमोर लंगर तोडण्याचा कार्यक्रमही संपन्न. चंपाषष्ठी उत्सवानिमित्त धुळे शहरातील प्रसिद्ध पुरातन मंदिरात सुद्धा अभिषेक आणि महापूजा तसंच महाआरतीचं आयोजन. तर धार्मिक कार्यक्रमांचं सुद्धा आयोजन. खंडेराव महाराज मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी. परभणी जिल्ह्यामध्ये आजपासून खंडोबा यात्रेला सुरुवात. जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते खंडोबा मंदिरात मानाची आरती. पुण्यातील जेजुरीमध्ये श्री खंडोबाच्या चंपाषष्ठी यात्रोत्सवाची सांगता. जेजुरी गडावर दर्शनासाठी लाखो भाविकांची गर्दी. सिंधुदुर्गच्या वेंगुर्ल्यातील घोडेमुखाची जत्रा मोठ्या उत्साहात संपन्न. जत्रेला लाखो भाविकांची गर्दी. कराड शेती उत्पन्न बाजार समितीकडून स्वर्गीय यशवंतराव चव्हाण कृषी प्रदर्शनाचं आयोजन. तर कृषी प्रदर्शनाचे या ठिकाणी शेतकऱ्यांच्या हस्ते उद्घाटन. प्रदर्शनामध्ये शेतीविषयक माहिती देणारे 400 स्टॉल्स. गोंदियाच्या देवरी तालुक्यातल्या बोरगाव बाजार या ठिकाणी प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धेचं आयोजन. आदिवासी विभागातील विद्यार्थी यामध्ये 3 दिवस कौशल्य दाखवणार. नाशिकच्या कपालेश्वर मंदिरामधील सील केलेल्या दानपेट्यांची मोजणी पूर्ण. 4 दानपेट्यांमध्ये 11 लाख रुपये जमा. तर 5 पेट्यांपैकी 1 पेटी चोरीला गेल्यामुळे 4 दानपेट्यांची मोजणी. माढा तालुक्यातील विद्यार्थ्यांना 6 महिन्यांपासून दुसरा गणवेश मिळेना. मध्यान्ह भोजनाच्या योजनेची सुद्धा बिलं रखडली. तर शिक्षकांवर उधारी आणि उसनवारीनं किराण्याची बिलं देण्याची वेळ.
नंदुरबार शहरात प्रकाशा पुलावर उसानं भरलेला ट्रॅक्टर खराब झाल्यामुळे वाहतूक कोंडी. काही काळासाठी 5 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा. नांदेड महापालिकेच्या वतीनं शहरामध्ये टीबी मुक्त भारत अभियान राबवलं जाणार. आरोग्य कर्मचाऱ्यांकडून घरोघरी भेट देऊन टीबी रुग्ण शोधले जाणार. जालना जिल्ह्यामध्ये पशुगणनेला सुरुवात, तर पशुपालकांच्या घरोघरी जाऊन गणना करण्यात येणार. नागरिकांना सहकार्य करण्याचं पशुसंवर्धन विभागाचं आवाहन. राज्यातील 4 अतिप्रदूषित शहरांच्या यादीमध्ये चंद्रपूरचाही समावेश. नागरिकांचं आरोग्य धोक्यात. शहरामध्ये नोव्हेंबरमध्ये 30ही दिवस प्रदूषित. बीड जिल्ह्यात थंडी वाढली. ढगाळ वातावरणामुळे आता भाजीपाल्यावर रोगाचा प्रादुर्भाव. भाजीपाला दरातही मोठी वाढ. भाजीपाल्याचे दर वाढल्यामुळे बाजारपेठेत सध्या शुकशुकाट. नांदेडमध्ये हरभऱ्याच्या भाजीला 80 ते 100 रुपये भाव, तर बाजारामध्ये हरभऱ्याच्या भाजीची मागणी वाढली. वाशिममधल्या सततच्या हवामान बदलाचा हळद पिकाला फटका. हळद पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव, तर शेतकरी पुन्हा संकटात. हळदीच्या उत्पादनात सुद्धा मोठी घट होण्याची शक्यता. जालन्यामध्ये अवकाळी पावसाची हजेरी, तर रिमझिम पावसाचा द्राक्ष बागायतदारांना फटका. तहसीलदारांकडून द्राक्ष बागांची पाहणी. वाशिमच्या मालेगावातील पांगरा बंदीमध्ये वन्य प्राण्यांकडून शेतपिकांचं नुकसान. वन्य प्राण्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची शेतकऱ्यांची मागणी. अन्यथा ठिय्या आंदोलन करण्याचाही इशारा. गोंदियातील 16,000 शेतकऱ्यांचे 128 कोटी रुपयांचे चुकारे थकले, तर तत्काळ चुकारे खात्यात जमा करण्याची शेतकऱ्यांची मागणी. मीरा भाईंदरमधील नवघर पोलिसांनी 15 लाख किमतींचे हरवलेले 51 मोबाईल नागरिकांना परत दिले. तपासाची चक्र फिरवत पोलिसांकडून विविध राज्यांमधून चोरीचे फोन जप्त. 4थी पर्यंतचे वर्ग सकाळी 9 नंतर भरवण्याचे शिक्षण विभागाचे शाळा प्रशासनाला आदेश, तर उशिरा वर्ग न भरवल्यास थेट कारवाईचा इशारा. जालना जिल्ह्यामध्ये मोसंबी उत्पादक शेतकरी अडचणीत, तर अवकाळी रिमझिम पावसामुळे आंबिया बहाराचं नुकसान. नाशिकच्या येवला तालुक्यामधील अंदरसूलमध्ये हत्येचा उलगडा, तर पोलिसांकडून 2च तासात आरोपींना अटक.